माजी अध्यक्ष महोदय, विनंती एवढीच आहे की ज्या राज्यामध्ये सगळ्या महानगरपालिका आहेत याच्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हा आपण राबवावा। पुण्यामध्ये तर हे होईलच, पण लातूर आहे, सोलापूर आहे, किंबहुना नांदेड आहे, इथेही हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण राबवणार का? ग्राहकांकडून आपण या मीटरचे पैसे घेत नाहीत याची आम्हाला कल्पना आहे, पण या मीटरचे पैसे शेवटी कोण भरणार आहे? अध्यक्ष महोदय, सन्माननीय देशमुख साहेबांनी एक 2-3 विषय या ठिकाणी आणले आहेत। खरं माझ्याकडे आता पूर्ण माहिती नाही, कारण एक लिमिटेड अशा प्रकारची लक्षवेधी होती। तथापि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की पहिल्यांदा तर आपण जी मागणी केली आहे तर वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्येही ही योजना आपण लागू करू शकतो अंडरग्राउंड केबलिंगची। त्या संदर्भातला जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तयार करून MERC ची मान्यता घेऊन आणि मग त्या ठिकाणी त्याच्यावर जो काही 1 पैसे 2 पैसे 5 पैसे जो काही सरचार्ज लागेल तो सरचार्ज त्याप्रमाणे लावून आपल्याला निश्चितपणे अशा गोष्टी करता येतील। आपण जर मीटरच्या संदर्भात जे सांगितलं स्मार्ट मीटर, त्या स्मार्ट मीटरच्या संदर्भातला विषय असा आहे की याच्यामध्ये ग्राहकांकडून आपण काही घेणार नाही आहोत। याचे पैसे आपण ग्राहकांच्या बिलात नाही वसूल करणार नाही आहोत। एनर्जी सेव्हिंग मधून या मीटरचे पैसे परत होणार आहेत। त्यामुळे आतापर्यंत आपण जवळपास 40 लाख मीटर या ठिकाणी लावले आणि या 40 लाख मीटरमध्ये फक्त 1% मीटरमध्ये लोकांनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या, त्या तक्रारींचे आपण निराकरण केलेलं आहे। दुसरं, आपण आता एक योजना आणलेली आहे, जे लोक स्मार्ट मीटर लावतायत त्यांना आपण सोलर अवर्समध्ये 10% रिबेट दिलेला आहे, म्हणजे त्यांचं बिलच 10% आपण कमी करतोय स्मार्ट मीटर लावल्याबद्दल। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे आणि आता इथे लागले कुठूनही स्मार्ट मीटरने आमचं बिल जास्ती आलं वगैरे अशी कुठली ओरड या ठिकाणी नाही। आपण जे काही मीटर रीडर्सच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला तर आपल्याला कल्पना असेल की आपण हे सगळं आउटसोर्सिंगनी करतो आणि खरं म्हणजे त्याच्यामुळेच आपली जी काही कंपनी आहे ती मध्यंतरीच्या काळात जी 95,000 कोटीचं डेट आपलं झालं आहे त्याच्यामध्ये एक मेजर डेट तर आपण विजेचे शेतकऱ्यांचे पैसे वर्षानुवर्ष वसूलच केले नाहीत, नुसते बिलं दिले म्हणून ते आपलं डेट वाढलं। पण दुसरं त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की हे मीटर रीडर म्हणजे त्यातल्या इतक्या अनेक अडचणी लक्षात आल्या की जुनेच फोटो देणं किंवा घरी बसून फोटो काढल्यासारखं दाखवणं अशा अनेक त्याच्यामध्ये त्रुटी होत्या। आता त्या सगळ्या त्रुटी संपलेल्या आहेत आणि आता आपल्याला थेट या ठिकाणी हे मीटर रीडिंग मिळतं। आणि याचा दुसरा ग्राहकाला फायदा असा आहे की ग्राहकाने एक ॲप डाउनलोड केला तर त्याला प्रत्येक तासातलं त्याचं विजेचं कन्झम्पशन सापडतं। म्हणजे एखाद्याने जर ठरवलं तर तो योग्य वेळी म्हणजे ज्या काळात आपल्या विजेला कन्सेशन आहे त्या काळातलं वीज वापर करून आपल्या विजेचं जे काही बिल आहे ते कमी देखील करू शकतो। दुसरं, आपण 0 ते 100 हा जो काही विषय सांगितला तर त्या संदर्भात इतर राज्यांमधली आता माझ्याकडे माहिती नाही आहे, पण मला हे सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये याचे जे दर आहेत हे दर आता आपण कमी केले। म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विजेचे जे दर आहेत ते आपण कमी करतो आहोत। दरवर्षी जे 10% वाढायचे ते आता पुढच्या 5 वर्षामध्ये दरवर्षी कमी होणार आहेत। आणि हा जो काही 0 ते 100 वाला 70% आपला ग्राहक आहे याला एकूण विजेचे दर 26% त्याचे दर कमी होणार आहेत। त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा विषय। दुसरं, आता मागच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या मंत्रिमंडळाने एका नवीन योजनेला मान्यता दिली आहे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना। या योजनेला एक ॲडिशनल योजना आपण तयार केली ज्यामध्ये आपण सबसिडी देतो आणि आपला प्रयत्न आहे की 0 ते 100 म्हणजे 100 युनिटच्या आत जे वापर करतायत त्यांच्याकरता रूफटॉप सोलरची आपण सबसिडीची योजना आणलेली आहे। ती योजना जर त्यांनी लावली तर त्यांना एकही पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही। अशा प्रकारच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली।